आणि आदित्य ठाकरेंकडनं संपूर्ण एक एक इथेच बाई शिवसेनेच्या शाखेमध्ये आता गेलेले आहेत। काही वेळापूर्वी आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे अगदी आमने सामने आले होते। दोघे एकमेकांना पास करून या ठिकाणी पुढे गेलेले आहेत। वरळी कोळीवाड्यामध्ये एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे दोघे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे आता शिवसेनेच्या शाखेमध्ये गेलेले आहेत, तर आदित्य ठाकरे या कोळीवाड्याच्या या समारंभामध्ये पालखीमध्ये सहभागी झाले। इथल्या नागरिकांच्या भेटीगाठी ते घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत नारळी पौर्णिमेच्या। सध्या नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं वरळी कोळीवाड्यामध्ये उत्साहाला उधाण आलेलं आहे। तर वरळी कोळीवाड्यामध्ये एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे पोहोचले होते आणि दोघे एकमेकांना या ठिकाणी पास करून देखील गेलेले आहेत। प्रचंड गर्दी यावेळेला या ठिकाणी झालेली होती। तर ज्यावेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे अगदी आमने सामने आले त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतो। पोलिसांनी काही काळ आदित्य ठाकरे यांना थांबायला सांगितलं। प्रोटोकॉल प्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मार्ग करून दिला जात होता, मात्र त्याच वेळेला आदित्य ठाकरे आपल्या समर्थकांसह या ठिकाणी पुढे गेलेले आहेत। दोघे एकमेकांना पास करून या ठिकाणी गेले, मात्र एकमेकांकडे त्यांनी पाहिलं देखील नाही। मात्र हा इथून जाण्यासाठीचा हा एकच मार्ग असल्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी होती। या गर्दीमधूनच वाट काढत पोलिसांनी एकनाथ शिंदे यांना इथून बाहेर नेलेलं आहे। तर त्यावेळीची हे दृश्य आपण पाहतो की ज्यावेळेला आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे अगदी आमने सामने आले होते त्यावेळीची ही दृश्य। प्रचंड गर्दी या ठिकाणी झाली, दोन्हीकडचे समर्थक या ठिकाणी होते। पोलिसांनी दोन्ही नेत्यांना या ठिकाणी समोर जाऊ दिलेलं आहे। तर वरळी कोळीवाड्यामध्ये शिंदे आणि ठाकरे आमने सामने आले त्यावेळीची ही दृश्य। संपूर्ण एक शेरोशायरी जी आहे ती दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांकडनं झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय। एकनाथ शिंदे हे संपूर्ण या सगळ्या मिरवणुकीचा कार्यक्रम जो आहे तो करून आता संपूर्ण वरळी कोळीवाड्यामधून निघालेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत की ही नक्की वरळी कोळीवाड्यामध्ये या सगळ्या येऊन त्यांना कशा पद्धतीने वाटलेलं आहे, कारण की वरळी कोळीवाड्यामध्ये आज नारळी पौर्णिमेच्या संपूर्ण सणानिमित्त एक उत्साहाचं वातावरण होतं। आपण त्यांच्याशी ही संवाद साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करणार आहोत।